रानवाडी, डोंगराच्या कुशीत जंगलाच्या मध्यभागी वसलेलं एक विसावलेलं गाव. सगळं काही शांत, निसर्गाच्या सानिध्यात. पण गावातलं विहीरकाठीचं मैदान अनेक वर्षांपासून ओसाड पडलं होतं. त्या विहिरीभोवती एक अबोला भीती होती. कोणालाही तशी स्पष्ट माहीत नव्हती, पण एक गोष्ट मात्र सगळ्यांना ऐकीव होती. त्या विहिरीत एक खवीस बंदिस्त आहे, जो आवाज ऐकतो पण दिसत नाही आणि एकदा तरी प्रत्येकाशी बोलतो. तर एक दिवस झालं असं. 4 मित्र, ओमकार, संजू, विशाल आणि अनिकेत, या जुन्या गोष्टींना बिंडोक अंधश्रद्धा म्हणत हसायला लागले. संजूने ठामपणे ठरवलं, आपण त्या विहिरीपाशी जाऊ आणि सगळं मोबाईलमध्ये शूट करू आणि लोकांना दाखवू की काही खवीस वगैरे नसतो. रात्र होती अमावस्येची. सर्वत्र मिट्ट काळोख पसरला होता. कुत्र्यांचं भुंकणं आणि वाऱ्याच्या झुळकीत विहिरीजवळच्या झाडांची कुजबूज कानावर पडत होती. थोड्याच वेळात ते सर्वजण विहिरीजवळ जाऊन पोहोचले. त्यांनी सोबत टॉर्च आणल्या होत्या. अनिकेतने लगेच मोबाईलचा कॅमेरा ऑन केला आणि टॉर्चच्या प्रकाशात ते काही दिसतंय का ते बघू लागले. संजू हसतच विहिरीपाशी जोरात ओरडला, अरे खवीस, बाहेर ये रे, आमचं शूट इनकम्प्लीट आहे. एक क्षण सर्वत्र स्मशान शांतता पसरली आणि अचानक विहिरीतून एक खोल पण कुचका आवाज त्यांच्या कानी पडला. मला बोलवतोयस वय? आलोच मी. आणि या सर्वांच्या अंगावर काटा उभा राहिला. बापरे, हा कोणी आवाज काढला? आधी त्या सर्वांना वाटलं त्यांच्यापैकीच कोणी त्यांना घाबरवण्यासाठी आवाज काढला असेल. पण अचानक टॉर्च लुकलुकायला लागल्या. अचानक वाऱ्याचा वेगही वाढला. झाडं जणू फडफडायला लागली होती आणि विशालच्या मागे एक काळपट सावली दिसली. ती सावली मानवासारखी दिसत नव्हती. त्या तिघांच्या चेहऱ्याचे हावभाव पाहून त्याला लगेच कळलं की आपल्या मागे कुणीतरी उभा आहे. तो झटक्यात मागे वळाला आणि समोरचं दृश्य पाहून त्याला झटकाच बसला. तो जोरात किंचाळला आणि अचानक अंधारात गायब झाला. फक्त त्याचा टॉर्च विहिरीच्या बाजूला झेपावत खाली पडला. दुसऱ्या क्षणी अनिकेतचे डोळे पांढरे झाले. तो एक विचित्र आवाज करत घसरत झाडांकडे ओढला गेला. ओमकार आणि संजू आता प्रचंड घाबरले होते. जीवाच्या आकांताने ते घराच्या दिशेने पळत सुटले. पण जंगल जसं पसरत गेलं तसं वाट हरवत गेली. संजू मागे वळून बघतो आणि पाहतो तर काय, झाडांमधून एक काळपट आकृती पुढे येते. तिच्या डोक्यावर सापासारखे वळून घेतलेल्या केसांची गाठ, तुटक चेहरा आणि कपाळावर लाल बुंद पण टाचणीसारखे डोळे आणि तोंडातून वाहणारी काळसर जाड थुंकी. त्याची उंची जवळपास 7-8 फूट असेल. अंगयष्टी एकदम धिप्पाड. त्याला बघूनच अंगाचं पाणी पाणी झालं. तो खवीस होता आणि तिथेच संजूचा शेवट होतो. ओमकार एकटाच वाचतो. तो गावाच्या दिशेने मागे न बघता पळत असतो. कसाबसा तो धावत धावत घरी पोहोचतो आणि घरामध्ये शिरून दरवाजा लावून घेतो. घरचे त्याला काय झाले म्हणून विचारत असतात, पण तो कुणालाही काहीच सांगत नाही आणि त्याच्या खोलीत जाऊन दरवाजा घट्ट लावून घेतो. दुसऱ्या दिवशी तो खोलीतून बाहेर आला. त्याच्या घरचे काय झाले म्हणून विचारत होते, पण त्याच्या तोंडातून शब्दच बाहेर येईनात. तो बोलूच शकत नव्हता. तो फक्त लिहत होता. त्याने लिहिलं, मी त्याला पाहिलं. तो शरीरात घुसतो, आवाजातून येतो आणि डोळ्यातून बाहेर पडतो. त्या विहिरीकडे खरंच खवीस आहे. माझे 3 मित्रही माझ्या सोबत होते, पण ते कुठे गायब झाले मला त्यांचा काही शोध लागला नाही. कसाबसा मी त्याच्या तावडीतून वाचलो आणि घरी पोहोचलो. त्याच्या घरच्यांना सर्व प्रकार समजला होता. दुसऱ्याच दिवशी आगीसारखी बातमी सर्व गावाने पसरली. हरवलेल्या मुलांचे घरचे आक्रोश करून रडत होते. गावकऱ्यांनी ती विहीर सिमेंट टाकून बंद करून टाकली. त्यानंतर मात्र त्या तिघांचा कुठेही पत्ता लागला नाही. पण दर अमावस्येला अजूनही तिथं कुत्री ओरडतात, झाडं वागतात आणि एखादी सावली झाडामागून पुढे येते. आता ओमकार जरा बरा होता, पण त्याला अजूनही बोलता येत नव्हतं. एके दिवशी रात्री
तो सहज आरशात पाहत होता आणि अचानक त्याच्या मागे तीच सावली हसत उभी असलेली दिसली. डोक्यावर वाकलेला मानवी कवटीचा मुकुट, तोंडभर लांब काळे दात आणि डोळे जिवंत नाहीत पण जळत होते. तो खवीस म्हणतो, माझा अंधार अजून संपलेला नाही. आता तुझी पाळी. ओमकार जोरात किंचाळतो. त्याच्या घरचे लगोलग त्याच्या खोलीत येतात. त्याचे हातपाय भीतीने थरथरत असतात. दुसऱ्याच दिवशी त्याचे बाबा त्याला शहरात हॉस्टेलला पाठवून देतात. त्यानंतर मात्र तो पुन्हा कधीही गावात आला नाही. पण त्या विहिरीकडे अजूनही जाण्याचं धाडस कोणी केलेलं नाही आणि करूही नाही. गावाबाहेरच मोठ्या फलकावर सूचना लावलेली आहे, रात्र होत असताना विहिरीच्या नावाचा उच्चार करू नका, नाहीतर खवीस तुमच्याही सावलीत घुसू शकतो आणि मग तुम्ही राहाल पण स्वतः म्हणून नाही. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही भयकथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेजारीच येणाऱ्या बेल आयकॉनलाही दाबा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.